मला एक सुरुवातीला प्रश्न विचारतो क्युरिओसिटी म्हणून की चंद्रयानमध्ये जी मोहीम आपण राबवली त्यात सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या दृष्टीने काय होतं? चंद्रयान 3 मधलं सर्वात मोठं आव्हान जे आहे ते होतं जो 17 मिनिटांचा ज्याला आम्ही म्हणतो 17 मिनिट्स ऑफ टेरर. दॅट वॉज अ मेन चॅलेंज बिकॉज आपण जी साईट आयडेंटिफाय केलेली होती दॅट वॉज अ साऊथ पोल आणि साऊथ पोलमध्ये आतापर्यंत कोणीही गेलेलं नव्हतं, त्यामुळे त्याचा डेटा आपल्याकडे नव्हता. तर मेन चॅलेंज आपल्यासाठी तेच होतं की जिथे कोणी गेलेलं नाही आहे आणि तिथला सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज हा होता की तिथे एक लुनर डे आणि एक लुनर नाईट राहते. तर लुनर डे म्हणजे 15 दिवस. तर आपल्याला जो स्कोप होता फक्त 15 दिवसांचाच होता ज्याच्यामध्ये आपण आपलं मिशन जे आहे ते करू शकत होतो. त्यानंतर जेव्हा मून नाईट स्टार्ट होते टेम्परेचर ड्रास्टिकली ड्रॉप होतं. -200 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी टेम्परेचर चंद्रावरती असतं मून नाईट्सला. तर त्या केसमध्ये ॲक्च्युली आपण मिशन एक्झिक्यूट नाही करू शकत. म्हणून आपल्याला त्या 15 दिवसामध्ये कन्सिडरिंग द सन अँगल, कारण सनचा जो अँगल आहे त्या अकॉर्डिंग तिथलं आपल्याला इल्युमिनेशन कंडिशन्स ज्या आहेत त्या मिळणार होत्या. म्हणून दॅट 17 मिनिट्स टू डिसाईड द लँडिंग पोझिशन दॅट वॉज अ क्रिटिकल फॉर चंद्रयान 3. एकाही क्षणाची चूक खूप मोठं नुकसान करू शकली असती. दॅट वी हॅव एक्सपिरियन्स इन चंद्रयान 2. हो खरं, आपण सगळ्यांनीच ते अनुभवलंय.